जी सर्व अडखळणे दूर व्हावी. आपणा सर्वांचा आवाज त्यांच्यापर्यंत स्पष्ट रीतीने जावा. कारण परमेश्वराला सर्व काही शक्य नाही का? परमेश्वराला काही अशक्य आहे का? नाही. परमेश्वराला सर्व काही शक्य. आपल्या मनामध्ये आपण शंका ठेवतो की नाही प्रभू, कदाचित हे आता नाही होणार तुझ्याने. ही गोष्ट प्रभू तुला अशक्य आहे. टेक्नॉलॉजी मनुष्याची फार पुढे गेलेली आहे. प्रभू कदाचित समुद्र दुभांगू शकतो, डोंगर फोडू शकतो. हालेलुया. प्रभू वादळाला शांत करू शकतो, प्रभू तापाला धमकावू शकतो, पण कदाचित मोबाईलला धमकावू शकणार नाही की मोबाईलचा व्हॉल्यूम वाढेल. नाही प्रियांनो, तुमचा माझा प्रभू मोबाईलला सुद्धा धमकावू शकतो. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. जसं आपण आता विश्वासाने प्रार्थना केली, हिरे साहेबांकडे लाईट गेलेली आहे नाही का? विश्वासाने प्रार्थना केली. तुमचा माझा परमेश्वर इलेक्ट्रिसिटी लाईटला सुद्धा धमकावू शकतो की आता प्रार्थना चालू आहे, माझ्या लेकरांना प्रार्थनेमध्ये अडखण आलं नाही पाहिजे, ती लाईट यावी. आणि ती लाईट येते. जसे शिष्य म्हणतात की हा आहे तरी कोण? वारा समुद्र याचा ऐकतात. वारा समुद्र ज्याचा ऐकतात त्याचं प्रियानो सगळ्या गोष्टी ऐकतात. सर्व काही त्याच्याद्वारे झालेलं आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही झाली नाही जी त्याच्याद्वारे नाही. हालेलुया. तर आपण विश्वासाने प्रार्थना करूया. जयश्री आंटी यांच्या मोबाईल मध्ये काही अडखळ येऊ नये. आणि फार सुंदर असं त्यांनी गीत गायलं नाही का? की काय गीत होतं? येस, पतिता येचल सुची वायाला. कुणाला याचं इंग्रजी गीत माहिती असेल, इंग्रजीमध्ये सुद्धा हे गीत आहे. आणि ते गीत पंडिता रमाबाई यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे नाही का? इंग्रजीमध्ये असं आहे की हॅव यू बीन टू जीसस फॉर द क्लिन्झिंग आर यू वॉश्ड इन द ब्लड ऑफ द लॅम्ब. Are you fully trusting in His grace this hour? Are you washed in the blood of the Lamb? हालेलुया. पतिता येचला शुची व्हायला तेच गीत आहे मूळ इंग्रजी भाषेमध्ये. आणि देवाच्या नावाला गौरव देऊया. फार सुंदर जयश्री आंटीने ते गीत गायलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक चांगला आवाज ज्यांना परमेश्वराने दिलेला आहे ते इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा हे गीत जरूर गातील. वचनाकडे जाण्याआधी प्रियांनो, मी विनंती करू इच्छितो की गेले कित्येक दिवस तुमच्यातले अनेक जण वचन तोंडपाठ करून म्हणून दाखवत आहेत. फार सुंदर उपक्रम चालू आहे आणि तोच उपक्रम आज सुद्धा आपण पुढे चालवणार आहोत. हालेलुया. आणि आज सुद्धा आपल्यामध्ये वचनावर बोलणारे 5 सदस्य आहेत. आणि त्यांच्या व्यतिरिक्त मागील आठवडा किंवा अगदी कालपर्यंत ज्यांना संधी घेता आली नाही त्यांना सुद्धा आपण संधी देणार आहोत. तर आज 5 जी नावं आहेत ती आहेत ते म्हणजे प्रथम आपली बहीण नीता सतीश समुद्रे, इब्रिकरास पत्र अध्याय 11 म्हणून दाखवणार आहे. त्यानंतर सतीश शिवाजी समुद्रे इयोग 38 म्हणून दाखवणार आहेत. त्यानंतर नानी आपले संचालक नीला भास्कर समुद्रे यशिया अध्याय 12. त्यानंतर सुजाता दिदी सुजाता देवधर समुद्रे योहानपूर शुभवर्तमान अध्याय 17. आणि त्यानंतर सियोन प्रशांत समुद्रे उपदेशक अध्याय 13 म्हणून दाखवले. तर इथून पुढची वेळ आपण अनुक्रमे या सर्वांकडे देऊया. आणि मी विनंती करतो सर्वप्रथम आपल्यामध्ये नीता आहे. नीता आपणासाठी इब्रिकरास पत्र अध्याय 11 म्हणून ऑल ऑफ फेथ. नीता. येस, नीता आहे ना प्रार्थनेमध्ये? नीता दिसत नाहीये प्रार्थनेमध्ये. हरकत नाही. जोपर्यंत नीता जॉईन होईल तोपर्यंत मला वाटतं बंधू सतीश सुद्धा दिसत नाहीये. तर नीता आणि सतीश हीच 2 पहिली नावं होती. त्यानंतर आहे नानी. तर नानी, मी तुम्हाला विनंती करतो, नीला समुद्रे नीला भास्कर समुद्रे या आपल्या सर्वांसाठी यशिया संदेशाचा ग्रंथ याचा अध्याय 12 म्हणून नानी. आपण वचन बोलूया. यशया 12वा अध्याय स्तुती गीत 1 ते 6. त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करीतो. तू माझ्यावर कोप केला होता, तो तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहे. पहा, देव माझे तारण आहे. मी भाव धरितो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारण कुंपातून उल्हासाने पाणी काढाल. त्या दिवशी म्हणाल, परमेश्वराचाच धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा. राष्ट्रामध्ये त्याची कृती विदित करा, त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणीन करा.
परमेश्वरापुढे गायन करा, कारण त्याची करणी प्रतापमय आहे. हे सर्व पृथ्वीवर विदित हो. अगे सिओनी निवासिनी, जयघोष कर, गजर कर, कारण इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठाई थोर आहे. वाचलेले वचन प्रभू येशू आशीर्वादित करो. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला सांगा. आमेन. हालेलुया. यशया याचा 12वा अध्याय आपले संचालक नानी यांनी फार सुंदर रीतीने म्हणून दाखवला. आपण सगळेजण मिळून नीला भास्कर समुद्र यांच्यासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. अगदी संचालकाला साजेल अशा पद्धतीने त्यांनी परमेश्वराचं वचन आपणासाठी म्हणून दाखवलंय. आणि फार सुंदर आहे यशयाचा 12वा अध्याय, नाही का. परत वचन म्हणतं की परमेश्वराने माझे सांत्वन केले, आता परमेश्वराचा कोप शमला. आणि पुढे एक अभिवचन आहे, आपण म्हणतो की प्रभू परमेश्वर माझे बल आहे, तो मला तारण झाला आहे, तेव्हा तुम्ही तारण कुपातून उल्हासाने पाणी काढा. हालेलुया. हे परमेश्वराचं अभिवचन. देवाच्या नावाला गौरव. फार सुंदर असा अध्याय आहे यशया 12. त्यानंतर आपल्यामध्ये सुजाता दिदी आहेत, त्यांना मी विनंती करतो ते आपणासाठी योहानकृत शुभवर्तमान अध्याय 17 म्हणून. सुजाता दिदी. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. योहान 17. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना. या गोष्टी बोलल्यावर येशूने वर आकाशाकडे दृष्टी करून म्हटले, हे पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांस त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, यासाठी मनुष्य मात्रावर तू त्याला अधिकार दिलाच आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की जो तू एकच सत्य देव, त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. तू मला दिलेले कार्य समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. जी मनुष्य तू मला जगातून दिलेली आहेस, त्यांस मी तुझे नाम कळविले आहे. त्यांनी ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस, आणि त्यांच्या ठाई माझे गौरव झाले आहे. आता त्यांस समजले आहे की जे काही मज जवळ आहे ते तुझ पासून आहे, आणि जे काही कारण जी वचने तू मला दिली आहेस, कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांस सांगितली, त्यांनी ती घेतली, आणि मी तुझपासून आहे हे त्यांनी खरोखर ओळखले आहे. तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास धरला आहे. मी त्यांसाठी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले, कारण ते तुझे होते. जे तुझे आहे, जे माझे ते सर्व तुझे आहे, व जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठाई माझे गौरव झाले आहे. आता यापुढे मी जगात नाही, मी तुझकडे येतो, ते जगात आहे. आणि त्यांच्या ठाई माझे गौरव झाले आहे. आता हे पित्या, मी तुला तू मला दिलेल्या आपल्या पवित्र नामात त्यांस राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांस बरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या आपल्या नामात मी त्यांस राखिले. मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातील कोणाचा नाश झाला नाही, यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा. पण आता मी तुझ जवळ येतो, आणि त्यांच्या ठाई माझा आनंद परिपूर्ण व्हावा, म्हणून मी जगात या गोष्टी त्यांस सांगतो. मी तुझे वचन त्यांस दिले आहे. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. तू त्यांस जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर त्यांस वाईटापासून राखावे अशी मी विनंती करीतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. तू सत्यात त्यांस पवित्र कर, तुझे वचन हेच सत्य आहे. जसा तू मला जगात पाठविले तसे मी त्यांस जगात पाठविले आहे. मी त्यांच्यासाठी स्वतःला अर्पून पवित्र करतो, यासाठी की त्यांनी खरे खरे पवित्र व्हावे. मी त्यांच्यासाठी केवळ नव्हे, तर त्यांच्या वचनावरून जे मजवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करीतो, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे,
यासाठी की यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे पित्या, जसा तू मजमध्ये व मी तुझमध्ये आहे, यावरून जगाने विश्वास धरावा की तू मला पाठविले आहे. तू जे गौरव मला दिले ते मी त्यांस दिले आहे. अं, आणि अं, आणि यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे, म्हणजे मी त्यांमध्ये व तू मजमध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे. आणि यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आहे. जशी तू मजवर प्रीती केली तशी तू त्यांच्यावर प्रीती केली आहे. हे पित्या, माझी अशी इच्छा आहे की जे तू मला दिले त्यांनी मी जेथे आहे तेथे मज जवळ असावे, यासाठी की जे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पहावे. आणि जगाच्या स्थापनेपूर्वी तू मजवर प्रीती केली, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू मजवर प्रीती केली. हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले, आणि तू मला पाठवले असे ह्यांनी ओळखले. मी तुझे नाम त्यांस कळविले आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू मजवर केली ती त्यांमध्ये असावी आणि मी तुझमध्ये आणि मी त्यांमध्ये असावे. आमीन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. प्रभू येशू ख्रिस्ताने गेतशमाने बागेमध्ये पित्याकडे केलेली प्रार्थना नाही का, योहान कृत शुभवर्तमान अध्याय 17, याचं मनन घ्यायला तुम्हाला आठवत असेल प्रियांनो, आपल्याला 7 दिवस लागले होते. हालेलुया. ज्याचं मनन घ्यायला आपल्याला 7 दिवस जवळपास लागले होते, ते तो पूर्ण अध्याय आपल्यामध्ये आज सुजाता दिदी यांनी म्हणून दाखवलेला आहे. देवाच्या नावाला करो. आपण सर्वजण सुजाता देवदत्त समुद्र यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. हालेलुया. आणि खरोखर परमेश्वराच्या नावाला करो. योहान कृत शुभवर्तमान अध्याय 17, पुढचं नाव आहे आपल्यामध्ये सियोन आहे. आणि असं पुस्तक, जे पुस्तक नॉर्मली आपल्या वाचनामध्ये सुद्धा येत नाही, त्या पुस्तकातला अध्याय सियोन प्रशांत समुद्रे आपणासाठी म्हणून दाखवणार आहे. नीतीसूत्रे नंतर एक पुस्तक आहे उपदेशक याचा 13वा अध्याय सियोन आपल्यासाठी म्हणून दाखव. सियोन. आवाज येतोय का? हो, आवाज येतोय सियोन. उपदेशाचा 13वा अध्याय, 3रा अध्याय. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावर प्रत्येक कार्याला समय असतो. जन्म समय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय, वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो. शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ? मानव पुत्रांना जे कष्ट देव भोगावयास लावत असतो ते मी पाहिले आहे. आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंत कार्यक्रम मनुष्याला उगमत नाही. मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे या पर्यंत इष्ट त्याला काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे, ही देवाची देणगी आहे. अमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. येस, थँक्यू सियोन. फार सुंदर.
मला वाटतं कितीच वचनं झाली. उपदेशक याचा 3रा अध्याय वचन 1 पासून 13 पर्यंत. सियोन याने आपल्या सर्वांसाठी म्हटलेलं आहे. आपण सगळेजण मिळून सियोनसाठी टाळ्या वाजवूया. हालेलुया. कारण उपदेशक पुस्तक प्रियानं फार कमी वेळा आपल्या वाचनात होतं आणि नीतीसूत्रे असं म्हटलं जातं की शलोमोन राजाने रचलेलं होतं आपल्या तारुण्यात आणि आपल्या वार्धक्यामध्ये सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर, सर्व काही अनुभवल्यानंतर शलोमोन राजाने आपल्या उतार वयामध्ये उपदेशक हे पुस्तक रचलं होतं आणि त्यामध्ये देवाचं वचन उपदेशक 3 मध्ये जे आहे ते सियोनने आपणासाठी म्हणून दाखवलं. आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा सियोनसाठी टाळ्या वाजूया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला. गेल्या काही दिवसामध्ये प्रियानं अजून काही जण आहेत ज्यांना संधी घ्यायची होती पण त्यांची तयारी नव्हती. असे कोणी आहेत की जे आज बोलू इच्छितात तर जरूर संधी घ्या. कारण मला वाटतं अजूनही नंदा हिरे आहेत, धीरज आहे, मला वाटतं दीपक अण्णा आहेत, निशा आहे, विजय आहे, ही फक्त मला नावं समोर दिसत आहेत. आज नीता आहे, सतीश आहे, असे अनेक जण अजूनही उर्वरित आहेत, राहिलेले आहेत. कोणी असं आहे का प्रियांनो ज्यांना संधी घ्यायची होती, तयारी नव्हती, परंतु आता वाटतं की थोडी तयारी झालेली आहे, बोलू शकतो? कोणी असं आहे? तोंडपाठ झालेलं आहे थोडस? ठीक आहे. मला वाटतं आज कोणी संधी घेऊ इच्छित नाही आहेत, परंतु मी सगळ्यांना पुन्हा एकदा प्रार्थनापूर्वक विनंती करेन की खरोखर हे कठीण आहे. देवाचं वचन पाठ करणं सोपं नाहीये, कठीण गोष्ट आहे. परंतु परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्यानेच कार्यसिद्धी होते. हालेलुया. आणि तुम्ही आणि मी फक्त आणि फक्त परमेश्वराला पूर्णपणे समर्पित होऊन तयारी करणं गरजेचं आणि मग ते वचन आपल्या आत्म्यावर कोरण्याचं कार्य परमेश्वराचं आत्मा, नाही का? आणि म्हणून आपण जो हा उपक्रम करत आहोत नेटाने मेहनत करूया. कठीण वाटेल, नक्की कठीण वाटेल, परंतु हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण ही तयारी करूया. किंबहुना तुम्हाला जर पूर्ण अध्याय बोलता नाही आला, अगदी सुरुवातीची 3-4 वचनं, नंतर पुढची 3-4 वचनं टप्प्याटप्प्याने बोलता आली तरी सुद्धा संधी घ्या. मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये आपल्यामध्ये काही जण होते ज्यांनी अर्धे अध्याय म्हणून दाखवले, नाही का? पूर्ण तयारी झाली नव्हती. त्यांनी सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये जरूर तयारी करा. किंबहुना जे बोललेले आहेत आपण सगळ्यांसाठी अजून एक वेगळा दिवस राखून ठेवणार आहे, ज्या दिवशी सगळेजण साखळी क्रमाने पुन्हा एकदा सगळे अध्याय पुन्हा म्हणून दाखवतात. जसं उदाहरणार्थ आज नानींनी म्हटलेला अध्याय, त्यानंतर सुजाता दिदी म्हणाल्या, त्यानंतर सियोन म्हणाले, अशाच प्रकारे आपण सगळेजण साखळीने म्हणू. म्हणून तुम्ही एकदा बोलले तर तो अध्याय सोडून देऊ नका. पुन्हा एकदा त्याची चाचपणी करा की अहो आपण कुठे अडकळलो, कोणतं वचन आहे जे आपल्याला अजून चांगलं पाठांतर करण्याची गरज आहे, ते करत राहा. आणि मग बघा, जसं स्तोत्र 23, स्तोत्र 1, स्तोत्रसहिता 100-91 देवाच्या कृपेने आपल्या अंतःकरणामध्ये रुजलंय, तसे हे कठीण वाटणारे अध्याय सुद्धा आपल्या अंतःकरणात रुजले. आणि मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, एक रहस्य. जे अध्याय ना बाकीचे वाचतायत, जे अध्याय बाकीच्यांनी तोंडपाठ केलेत आणि आपण तोंडपाठ केले नाहीत पण आपल्या कानावर पडतात, परमेश्वराचा आत्मा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात कार्य करेल आणि एक दिवस असा येईल की हे सगळे अध्याय प्रियांनो आपणा सर्वांना तोंडपाठ होतील. हालेलुया. आणि जग पाहून आश्चर्य करेल. जग म्हणेल, अरे अशा लोकांना, या लोकांना, अशा सामान्य लोकांना, जगाच्या दृष्टीने फार कोणी बुद्धिवान नाहीये, कोणी फार विद्वान नाहीये, अशा लोकांना एवढे अध्याय कसे तोंडपाठ झाले? काय स्पेशल पवित्र शास्त्र आहे यांच्याकडे? कुठली स्पेशल डिग्री घेतली आहे? कुठल्या बायबल कॉलेजमध्ये गेलेले लोक आहेत? लोक विचारतील प्रिया. आणि तेव्हा तुम्ही आणि मी उत्तर द्यायचंय की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर परमेश्वराच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने ही कार्य असेल. आपल्याला फक्त टप्प्याटप्प्याने तयारी करायची, हळूहळू हळूहळू प्रियांनो ही तयारी करत जायचं. आपल्याला आपली धाव शेवटापर्यंत न्यायची. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सहाय्य करेल. आपण सगळेजण आपल्या वचनाकडे जाऊया. आपण 2 कोरिंथीच्या 10व्या अध्यायाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि काल आपण अभ्यास केला, नाही का? 2 कोरिंथीचा 10वा अध्याय वचन 15 किंबहुना गेले 2 दिवस आपण अभ्यासत आहोत की ज्याच्यामध्ये पौल म्हणतो की आम्ही दुसऱ्यांच्या श्रमा संबंधाने अभिमान बाळगत नाही,
तर आमची आशा आहे की मंडळीचा जेव्हा विश्वासामध्ये वाढ होईल तेव्हा त्यांच्या ठायी आम्हाला विपुल विस्तार मिळेल, तो अभिमान आमच्या ठायी असेल. आणि आपण काल वचनामधून अभ्यास केला की तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे म्हणून ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी कुठे श्रम करणार, कसे श्रम करणार, आपण जाणून घे. आपल्याला कळालं की सुरुवात आपल्याला आपल्या कुटुंबापासून करायची आहे, आपल्या मंडळीपासून करायची. आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला सुवार्थेचे श्रम करायचे. पण अभिमान आपल्याला ना आपल्या कुटुंबाचा बाळगायचा आहे, ना मंडळीचा बाळगायचा आहे. केवळ आणि केवळ ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान जर आपल्याला बाळगायचा आहे, तर तो अभिमान आपण आपल्या जीवनामध्ये ठेवा. आणि या वचनांचा अभ्यास करत असताना काल एक संदर्भ राहिला होता. माझी इच्छा आहे तो संदर्भ वाचून आपण पुढच्या वचनाकडे जाऊया. थेसलोनिकाकरास दुसरे पत्र्याचा पहिला अध्याय वचन 3 आणि 4 कोणीतरी. थेसलोनिकाकरास दुसरे पत्र अध्याय 1 वचन 3 आणि 4. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पाप पुरुष प्रगट होईल, तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा सीमा भजनीय म्हणून चुकलं सीमा. थेसलोनिकाकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय वचन 3 आणि 4. बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे. यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही सोसत असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्याबद्दल देवाच्या मंडळांतून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो. आमेन. आमेन. थेसलोनिकाकरास मंडळीला दुसऱ्या पत्रामध्ये पौल म्हणतो, जे वचन आहे, जे वचन आपण गेले 2 दिवस अभ्यास करतो, अगदी तसंच वचन पौल या मंडळीला म्हणत आहे की बंधूंनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाचे उपकार स्मरण केले पाहिजे. हे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे. आणि पौल म्हणतो की तुम्हा सर्वातील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे, नाही का? हालेलुया. प्रीती वाढणं गरजेचं आहे. आणि तो म्हणतो यावरून तुमचे सर्व छळ व जी संकटे तुम्ही भोगत आहात त्याविषयी तुमची सहनशीलता व विश्वास याबद्दल देवाच्या मंडळात आम्हीही तुम्हाविषयी अभिमान बाळगतो. आम्ही इतर मंडळांमध्ये जाऊन तुम्हाविषयी अभिमानाने सांगतो की होय, ही देवाची मंडळी आहे जिच्यामध्ये देवावरील विश्वास वाढत आहे, प्रीती उत्तरोत्तर वाढत आहे आणि सर्व छळ, सर्व संकटे ते भोगत आहेत, त्याद्वारे त्यांचं सहनशीलता आणि विश्वास अधिक प्रखरपणे प्रकट. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं नाही का, जिथे संकट वाढतील तिकडे देवाची कृपा अधिक विपुल होते. आणि ह्या विषयी प्रियानं पौल करिंथेतील मंडळीला म्हणतो की जर अभिमान बाळगायचा असेल तर मी तुम्हाविषयी, तुमच्या विश्वास वाढत आहे, तो विस्तार पावत आहे, त्याविषयी अभिमान. आणि तुम्ही आणि मी सुद्धा ख्रिस्तामध्ये आपण जे देवासाठी श्रम करत आहोत, कुटुंबामध्ये असो, मंडळीच्या स्तरावर असो, जर बाळगायचं असेल तर ती अभिमानाची मर्यादा आपल्याला आखून दिलेली आहे. तर त्या मर्यादेमध्ये आपण अभिमान इतर मंडळांमध्ये अभिमानाने सांगू शकतो. एक छोटस उदाहरण सांगतो. आपल्या प्रार्थना गटाला आता 4 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला. प्रार्थना गटामध्ये सुरुवातीला अत्यंत उत्साहाने संचालन करणारे, प्रार्थना घेणारे, देवाच्या वचनावर बोलणारे अनेक विश्वासणारे होते आणि आहे. 2 उदाहरणं मी शक्यतोवर नावं घेत नाहीत, पण ती 2 उदाहरणं मला प्रकर्षाने जाणवली म्हणून मी सांगतो. कालचीच गोष्ट आहे. मी ऑफिस मधलं काम करत असताना आपल्या प्रार्थना गटातले जी गीत मालिका आहे ती गीत मालिका ऐकत होतो. किती जण ऐकतात? कोणी माईक अनम्यूट करून सांगा. दिवसभराच्या आपल्या जेव्हा वेळ भेटेल तेव्हा युट्यूबवर देवाची गीतं, म्हणजे आपलेच प्रार्थनेची गीतं नाही पण देवाची गीतं ऐकणारे किती लोक आहेत? की केवळ सिनेमाची गीतं ऐकतात? हालेलुया. सीमा, कारण मी सीमाकडूनच ही गोष्ट शिकलो. हालेलुया. हा, ही गोष्ट पण मी प्रकर्षाने सांगू इच्छितो. येस, राऊत साहेब आहेत, तवण आहे, श्वेता आहे, आमची बहीण सीमा, हिच्याकडून मी गोष्ट शिकलोय. माझी लहान बहीण आहे, ती बरेचदा घरची कामं करत असताना देवाची गीतं ऐकत असते आणि मी ते पाहून सीमाकडूनच ही गोष्ट शिकलो. तर काल मी ऑफिसमध्ये बसलो होतो आणि देवाचं हिरे साहेब पण गीतं ऐकतात. आपल्याच बायबल स्टडीमध्ये लोकांनी गायलेले गीतं ऐकत होते आणि एक बंधू आहेत विनोद गोफणे, त्यांनी गायलेलं गीत आहे. त्या गीताचे बोल मला वाटतं विसरलो. आणि मी ते गीत ऐकल्यानंतर विनोद गोफणे ब्रदर यांना
ते गीत जे आहे त्याची लिंक व्हॉट्सअप वरती सुद्धा पाठवली. मला वाटतं येस, एकच सेकंड. विनोद गोफणे, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मैं जीऊं या मरूं बस तेरे लिए, हे मेरे प्रभू. विनोद गोखले बंधू यांनी हे गीत गायलं होतं आणि माझ्यापेक्षा 100 पटीने चांगल्या आवाजात गायलं. हालेलुया. आणि ते बंधू प्रियांनो, मला वाटतं 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला प्रार्थनेमध्ये नाही. 2 महिने झाले त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने ग्रुप सोडला. यातले काही जण आहेत ज्यांनी त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. पण प्रियांनो, तुम्ही आणि मी, प्रभू येशू ख्रिस्त आपला काय करतो, 99 मेंढराला सोडून 1 मेंढराला शोधण्यासाठी बाहेर जातो, रानात जातो, त्या मेंढराचा शोध करणारा आपला प्रभू. पौल जसं करिंथेतील मंडळीविषयी म्हणतो की तुमचा विश्वास वाढावा, तुमचा विश्वासामध्ये वृद्धी व्हावी, त्यामध्ये आमच्या मर्यादेच्या कक्षेमध्ये आम्ही अभिमान बाळगायला आम्हाला जागा. काल आपण जसं शिकलो, आज सुद्धा वचनातून शिकत आहे, तुम्ही आणि मी प्रियांनो जे असे, कारण तुमचा माझा प्रभू हरवलेले शोधावयास आणि तारावयास आहे. आशा शब्द काल वचनामध्ये आला होता नाही का. पौल म्हणतो आमची अशी आशा आहे. मालेगाव येथील एक आई आणि लेकरू आहे, आशा पवार आणि पियुष पवार. गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त प्रार्थनेला बसत नाही. आपल्यामध्ये निशा बसते, निशाईने त्यांना प्रार्थनेमध्ये आमंत्रण दिलं होतं. काही कारणामुळे ते बसत नाही. त्यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी ग्रुप सोडले. आपण असे अनेक जण आहेत प्रियांनो, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांना संपर्क साधणं, त्यांना बोलवणं गरजेचं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यावर दिलेलं ओझा. जसं या वचनामध्ये पौल करिंथेतील, बघा करिंथेतील मंडळीमध्ये सुद्धा पौलाला हिणवणारे लोक होते, पौलाला तुच्छ म्हणणारे लोक होते. ते म्हणत होते की नाही, आम्ही या मंडळीची पायाभरणी केली, हा मनुष्य तर देवाचा नाहीये, देवाने आशीर्वाद दिलेला मनुष्य नाहीये. पण पौलाने त्या लोकांची पर्वा नाही केली. पौलाला मंडळीची काळजी. तुम्हाला मला सुद्धा ख्रिस्तामध्ये एकमेकाची, आपल्या मंडळीची काळजी असणं गरजेचं. आणि तेच पुढल्या वचनामध्ये अधिक स्पष्ट रीतीने आपल्यापर्यंत येईल. मी विनंती करतो 2 करीन वचन 10 अध्याय वचन 16 कोणी करीत. 2 करीन 10-16. ते असे की तुमच्या पलीकडल्या भागात आम्ही सुवार्ता सांगावी, दुसऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवू नये. आमेन. पौल काय म्हणत आहे की आम्हाला आशा आहे की आम्ही तुमच्या पलीकडच्या प्रांतात सुद्धा जाऊन सुवार्ता सांगावी, दुसऱ्याच्या मर्याद कक्षेतील आयत्या गोष्टींची आम्ही प्रतिष्ठा मिरवू नये. तर आम्ही जे लोक परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत, जे अंधकारामध्ये आहेत, अशा ठिकाणी तुमच्या पलीकडच्या प्रांतामध्ये जाऊन सुद्धा आम्ही सुवार्ता सांगावी, ही आमची इच्छा. आणि ते पौलाने केलेलं आहे. आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये असा 19 अध्याय वचन 21 ते 22 कोणीतरी वाचा. प्रेषितांची कृत्ये 19, 21 ते 22. हे झाल्यावर मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले. तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे. मग आपली सेवा करणाऱ्यांपैकी तिमोथेय व एरास या दोघांना मासिदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला. आमेन. जर आपण बारकाईने वाचलो ना प्रियानो, प्रेषितांची कृत्ये 18 पासून, तर आपल्याला कळतं की करिंथे ते सुरुवातीला पौलाला विरोध होता नाही का. त्या मंडळीमध्ये पौलाला भयंकर विरोध होता. पण वचनामध्ये पाहतो की यहुदाचा सभास्थानाचा अधिकारी होता क्रिप्स, त्याने त्याच्या घरच्या माणसांनी बाप्तिस्मा घेतला, विश्वास ठेवला. इतकंच केवळ नव्हे तर पौलाच्या पाहुणचार केला. पौला बरोबर त्याच्या सोबतीला एक जोडपं सुद्धा तिकडे येऊन राहिलेलं होतं, अक्विला प्रिस्किल्ला. या तिघांनी मिळून तंबू बनवण्याचा व्यवसाय सुद्धा करीत तेथे केला. पौल तिकडे लोकांना देवाचं वचन शिकवीत जवळपास 1.5 वर्ष राहिला. आणि एकदा कम्फर्ट झोन मध्ये आल्यानंतर, एकदा सगळ्या गोष्टीचं बस्तान बसल्यानंतर, एकदा त्या मंडळीचा पायाभरणी करणारा पाळक किंवा बिशप म्हणून पौलाची नेमणूक झाल्यानंतर पौल तिकडे राहू शकला असता. परंतु पौलाला देवाचं वचन, परराष्ट्रीयांचा प्रेषित म्हणून देवाने जे पाचारण केलं होतं, ते वचन, ती सुवार्ता गाजवण्याची भूक पौलाला.
तळमळ होती. म्हणून त्याने पुढे येणाऱ्या संकटाचा विचार केला नाही. तर आपण वचनात पाहतो की करिंथ येथून सिरियापासून नंतर इफिसामध्ये भरपूर दंगल झाली, आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्या इफिसामधून जसं आता वचनामध्ये लिहिलेलं आहे की मासेदोनिया आणि अखया या प्रांतातून यरुशलेमात जावं, जिकडे त्याचा प्राण घेण्यासाठी यहुदी वाट पाहत होते. असा पौलाने निश्चय केला आणि तेथे गेल्यानंतर रोम शहरही पाहिले पाहिजे असं त्याने मनामध्ये ठरवलं. हालेलुया. जिकडे पौलाला जास्त विरोध होता, पौल तिकडे जाण्यासाठी त्याने मनात निश्चय केला. का केला? कारण तो जाणत होता की या शहरांमध्ये अंधकाराचं साम्राज्य वाटतं. येथे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याची गरज आहे, भलेही माझ्या प्राणावरती हल्ला झाला तरी चालेल. आणि हे पौलाने केलं. आणि तेच पौल इकडे करिंथ येथील मंडळीला म्हणत आहे की पलीकडच्या प्रांतात आम्ही सुवार्ता सांगावी असा आमचा निश्चय आहे, की दुसऱ्यांच्या मर्याद कक्षेतील आयत्या गोष्टींची प्रतिष्ठा मिरवू नये. हे ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन, विश्वासणाऱ्यांचं जीवन हे कुठल्याही गोष्टीचं उगीच दुसऱ्याच्या कामाचं, ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो ना क्रेडिट घेणं, दुसऱ्याच्या कामावरती आपलं नाव मिरवणं, अशा प्रकारचं ख्रिस्ती जीवन नाही. ख्रिस्ती जीवन हे आहे की कुठलंही काम असो, त्याने केलं, मी केलं, नाव केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावाची प्रतिष्ठा होणं गरजेचं आहे. आपण पुढील वचन वाचूया. मी विनंती करतो, 2 कोरिंथ्याचा 10वा अध्याय, शेवटली 2 वचनं, वचन 17 आणि 18 कोणते? 2 कोरिंथ 10, 17 आणि 18. प्रतिष्ठा मिरवतो त्याने प्रभूविषयी मिरवावी, कारण स्वतःची वाखाणी करणारा पसंती करत नाही, तर ज्याची वाखाणी प्रभू करतो तो पसंतीस होतो. आमेन. काय लिहिलेलं आहे? जो प्रतिष्ठा मिरवणारा आहे तो प्रभूची प्रतिष्ठा मिळव, कारण स्वतःची वाखाणणी करणारा पसंत ठरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करतो तो पसंतीस होतो. हालेलुया. आणि हे तत्वप्रिय जगाच्या विपरीत आहे, कारण पूर्ण जग आणि जगातील सर्व काही स्वतःची वाखाणणी करण्यामध्ये गुंतलेलं, नाही का? स्वतःची वाखाणणी, मी माझं. हालेलुया. वाढदिवसाच्या दिवशी साधं कोणी हॅपी बर्थडे जरी केलं नाही तरी लोकांना राग येतो. म्हणजे माझा वाढदिवस आहे, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा आज तरी लोकांनी मला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. हालेलुया. पण देवाचं वचन सांगतं, स्वतःची वाखाणणी करणारा, स्वतःची प्रशंसा करून घेणारा, स्वतःला वरती करणारा मनुष्य देवासमोर पसंत ठरत नाही. देवाचं वचन सांगतं, प्रतिष्ठा जर मिरवायची आहे तर तो प्रभूची प्रतिष्ठा. आपण एक वचन वाचूया. करिंथकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय, याच्यात 29 ते 31 पडतो. 1 कोरिंथ अध्याय 1 वचन 29 ते 31. आणि म्हणजे देवासमोर देवासमोर यस वाची. म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. ह्यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. आमेन. आमेन. सीमा, एक काम कर, 26व्या वचनापासून 1 कोरिंथ त्याचा पहिला अध्याय 26 ते 31 वाचू. तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण आहेत. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले, आणि जगातील जे हीनबीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. ज्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. ह्यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. आमेन. आमेन.
देवाचं वचन पाऊल पुन्हा एकदा करिंथीतील मंडळीला जे पहिले अध्याय सांगत आहे तेच इथे दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या पत्रामध्ये एका वचनात सांगत आहे सारांश. पाऊल करिंथीतील मंडळीला म्हणतो, तुम्हाला मला सुद्धा वचन आहे की तुमचं माझं पाचारण घेऊया. तुमच्या माझ्यापैकी कोणीही जगाच्या दृष्टीने ज्ञानी समर्थ कुलीन असं कोणीही नव्हतं. किंबहुना वचन सांगतं तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगाच्या दृष्टीने जे मूर्खपणाचे आहेत ते निवडले. जग ज्यांना म्हणतंय मूर्ख आहेत. पुढे म्हटलेलं आहे की बलवानास लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बल ते निवडले, जगातील जे कुलहीन धिक्कारलेले शून्यवत अशाच देवाने याकरता निवडले की जे आहे ते परमेश्वराने निरर्थक करावे. कारण परमेश्वरासमोर ज्ञान सामर्थ्य कुलीनता बळ नाव गाव फळ फूल रंग मंडळी डिनॉमिनेशन एबॉमिनेशन जात वर्ण नोकरी पद प्रतिष्ठा यादी मोठी आहे प्रियानो, याची काहीच किंमत नाही. शून्य आहे. हवी तेवढी यादी वाढवा, हव्या तेवढ्या डिग्र्या लावा, हवी तेवढी स्वतःची संपत्ती वाढवा, हवे तेवढे स्वतःसाठी विशेषण घ्या. देवाचा मोठा सेवक हे विशेषण फार लोकांना आहे. देवाचा मोठा सेवक, मोठ्या देवाचा सेवक नाही, देवाचा मोठा सेवक. देवाचं वचन सांगतो जो स्वतःला उंच करील तो नीच केला जाईल, तो नमवला जाईल. कारण परमेश्वराला नम्रता आवडते, आधी नम्रता मग मान. आणि हे तत्व फार महत्वाचं आहे. पाऊल पुन्हा एकदा करिंथीतील मंडळीला तुम्हाला मला समजावून सांगत आहे की जर कोणाला प्रतिष्ठा मिरवायची आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिष्ठा मिरवो, वधस्तंभावरल्या ख्रिस्ताची प्रतिष्ठा. कारण शास्त्रलेख काय म्हणत आहे की जो अभिमान बाळगतो त्याने तो अभिमान प्रभूविषयी बाळगतो. तो शास्त्रलेख जुन्या करारामध्ये आहे. आपण वाचूया यिर्मया याचा 9वा अध्याय वचन 23 आणि 24. यिर्मया 9 वचन 23 आणि 24. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम दया न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे. ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. आमेन. लक्ष देवपूर्वक आपण हे वचन ऐकूया. लक्षपूर्वक एक एक शब्दाकडे आपण लक्ष देऊ. वचन काय म्हणतं? कारण याविषयी प्रत्येक जण विश्वासणारे विशेष करून भरपूर अडखळतात. देवाचं वचन काय सांगतं? परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. कारण जसं जसं प्रियांनो आपण देवाचं वचन वाचतो, देवाच्या घटनाच वाढतो, तसं प्रियांनो आपलं ज्ञान वाढतं. परमेश्वर सृष्टीच्या आरंभापासून गुप्त ठेवलेलं रहस्य जे अनेक पिढ्यास प्रकट झालं नाही ते देवाचा आत्मा आपल्याला प्रकट करतो. आपण ज्ञानी होतो. पण ज्ञानामुळे एक तोटा सुद्धा होतो. ज्ञान काय करतं? एका शब्दामध्ये कोण सांगणार? काय करतं ज्ञान? प्रीतिवृद्धी करते, पण ज्ञान काय करतं? कोणाला माहिती? ज्ञान हुशारकी मारित. ज्ञान फुगवतं. हालेलुया. वचन सांगतं देवाचं ज्ञान फुगवते पण प्रीती वृद्धी करते. जर तुमच्या माझ्या ठाई प्रीती नाही, करिंथकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय मला वाटतं इब्रीकरास सुजाता दिदी कोणता आहे ते? करिंथ 13 नाही, पहिले करिंथ 13वा प्रीतीचं अध्याय. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे नाही का, माझ्या ठाई जर सर्व ज्ञान असले पण माझ्या ठाई जर प्रीती नाही तर मी काहीच. आणि म्हणून या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. पुढे म्हणत आहे बलवानाने आपल्या बलाचा अभिमान बाळगू नये. मग ते बल शारीरिक असो मानसिक असो. बऱ्याच लोकांना आध्यात्मिक बलाचा सुद्धा अभिमान होतो. तो आहे ना, त्याने प्रार्थना केली म्हणजे देव ऐकतो. संदेशची प्रार्थना भारी. मी माझंच नाव घेतो, स्वतःलाच दोष लावतो. बऱ्याच लोकांची म्हणण्याची पद्धत असेल ना, संदेशने प्रार्थना केली देव ऐकतो. का? देव पक्षपाती आहे का?
संदेशाच्या ठायी ते आध्यात्मिक बल आहे का? देव तेच बल प्रभातराव साहेबांना देणार नाही का? नागींना देणार नाही का? शिवाजी हिरे साहेबांना देणार नाही का? देतो प्रिय. मग बलवानाने आपल्या बलाचा अभिमान का बाळगावा? पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, आणि श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये, कारण तू जाणत नाहीस उद्या तुझं काय होईल. प्रभूने सांगितलेलं आहे शुभवर्तमान. श्रीमंत माणसाला भरपूर एका वर्षी पीक आलं, त्याने काय केलं? कोठारं बांधली, तरी धान्य ठेवायला जागा मिळेना. आणि मग तो म्हणाला, माझ्या जीवा खा पी आनंद कर, आयुष्यभर खाऊन पुरून उरेल एवढं धन संपत्ती तुझ्याकडे. परमेश्वराने उत्तर दिले, अरे मूर्खा, अरे मूर्खा, उद्या तुझं काय होईल हे तुला ठाऊक नाही. तुझा जीव काढून घेतला जाईल, मग तुझ्या श्रीमंतीचा तुला काय फायदा? आज सियोनने उपदेशकाचं पुस्तक वाचलं, तो शलमोन राजा म्हणतो, धनाचा धनवालाला त्याचा काही उपयोग होत नाही. ती संपत्ती आपल्या डोळ्यांनी पाहण्या पलीकडे त्या संपत्तीचा त्याला काही उपयोग नाही. संपत्ती चाखता येते का प्रिय? संपत्ती खाता येते का की त्याने भूक भरेल? भरपूर संपत्ती झाली म्हणून चांगली 2 घटकाची झोप मिळते का प्रिय? नाही मिळत. म्हणून देवाचं वचन सांगतं, श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. मग परमेश्वर तरी सुद्धा एक सूट देतो, कारण देव कृपा करणार. परमेश्वर म्हणतो, जर तुम्हाला अभिमान बाळगावायचा असला तर मी परमेश्वर दया करणार आहे. पृथ्वीवर धर्म आणि न्याय चालवणारा जो परमेश्वर आहे, जो यहोवा आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो पवित्र आत्मा आहे, या देवाची तुम्हाला मला ओळख आहे. ही केवळ आणि केवळ देवाची कृपा आहे. त्या देवाची तुम्हाला मला ओळख आहे, याची तुम्हाला मला जाणीव आहे. त्याविषयी जर अभिमान बाळगायचंच तर आपण अभिमान बाळगा. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं की परमेश्वराला अशामध्ये संतोष. कळालं प्रियानो? फार सोपं. आणि म्हणून प्रियानो, जाताना मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. म्हणून काल आपल्यामध्ये मला वाटतं योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 1 ते 16 प्रभातराव साहेबांनी वाचलं नाही का? रात्रीच्या अंधारामध्ये म्हातारा झालेला निकदेम, ज्याला भरपूर ज्ञान होतं, जो परुषी होता, शिकलेला मनुष्य होता, वृद्ध होता, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे जवळपास 75 ते 80 वर्षाचा पुरुष होता. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकून त्याचा विश्वास बसला, म्हणून तो लोकांना मात्र घाबरला. म्हणून रात्रीच्या अंधारामध्ये प्रभूला भेटायला गेला. म्हणाला, प्रभूजी माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं? मला सार्वकालिक जीवन कसं प्राप्त? आणि प्रभूने त्याला उत्तर दिले, मी तुला खचित सांगतो, पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य, नव्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता. आणि मूळ अडखण प्रियानो या वचनामध्ये. कळालं प्रिय? कारण तुम्ही आणि मी जेव्हा पाण्याने नव्याने जन्म घेतो, तेव्हा आपण या जगामध्ये आदामाची संतान, पापाची संतती म्हणून जन्म घेतल्यानंतर जे नाव, गाव, पद, प्रतिष्ठा आपल्या ठाई लागलेली आहे, ज्या गोष्टींचा आपण वायफळ पोकळ अभिमान मिरवण्याचा प्रयत्न करतो, की मी एवढ्या पिढ्यांचा ख्रिस्ती आहे, माझी मंडळी एवढी मोठी आहे, मला पवित्र शास्त्राचं एवढं ज्ञान आहे, मी प्रभूच्या भांडारामध्ये एवढे दशांश टाकले, मी प्रार्थनेमध्ये चर्चमध्ये एवढे वर्ष सेशन कमिटीवरती पद भूषवलेली आहे. इतकंच केवळ नव्हे तर माझे प्रार्थना केल्याने बंदीशाळेचे पाय डगमगले, आजारी उठले. हालेलुया. मोठे मोठे चमत्कार आणि चिन्ह माझ्या प्रार्थनेद्वारे घडलेले आहे. असा मी त्या मला नाकारून पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने पश्चाताप करून त्या मनुष्याला पाण्यामध्ये बुडवून ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळण्याची प्रियानो आपली इच्छा आहे. कारण आपल्याला तो जुना मनुष्य, त्या जुन्या मनुष्याच्या बरोबर येणारा पोकळ अभिमान सोडायचा नसतो. हे कारण आहे. हे एकच कारण असं मी म्हणणार नाही, पण एक महत्वाचं कारण आहे. आणि पौल जे करिंथेतील मंडळीला सांगत आहे, तोच इशारा तुमच्या माझ्यासाठी सुद्धा. मी आणि मी अशा कोणत्याही जगी गोष्टीचा अभिमान जर आजपर्यंत बाळगतो, स्वतःचा अंतःकरणाची झडती घे. दावीद राजा म्हणतो, परमेश्वरा माझ्या अंतःकरणाची झडती घे, मला कसोटीस लाव, माझ्यामध्ये कुठे दुसरे लपलेलं खोल रुजलेलं पातक असेल, तुला न आवडणारी गोष्ट असेल, ती समूळ उपटून माझ्यामधून काढू. आपण प्रियानो आपल्या अंतःकरणाची झडती घ्या, कारण आपलं अंतःकरण 2च व्यक्ती जातात, एक आपण आणि एक परमेश्वर. आणि देवाचं वचन सांगतो, तो परमेश्वर अंतःकरणे तोलून पहा. हालेलुया.
शमूएल जेव्हा दाविदाला अभिषेक करायला गेला होता तो परमेश्वर शमूएलला म्हणाला की मनुष्य स्वरूप पाहतात, बाहेरून स्वरूप पाहतात आणि म्हणतात त्याचा अभिमान बाळगतात. अरे वा, किती सुंदर आहे, किती धडधाकट आहे, किती धष्टपुष्ट आहे, देखणं आहे, राजासारखं आहे, राजगंड आहे. पण परमेश्वर अंतकरण पाहतो. त्या अंतकरणामध्ये, कारण दाविदाच्या अंतकरणामध्ये स्वतःविषयी कुठल्या जगातल्या गोष्टीविषयी अभिमान नव्हता, केवळ आणि केवळ परमेश्वरावरची प्रीती. आणि ती प्रीती जर अभिमानच बाळगायचा आहे तर त्या परमेश्वराला तुम्ही आणि मी ओळखतो याचा अभिमान तुमच्या माझ्या जीवनामध्ये होतो. आणि जर तो ठेवला तर आपण निश्चितच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाण्याने आणि आत्म्याने नव्याने जन्म घेऊ. कारण जर तो घेतला नाही प्रिय तर आपला देवाच्या राज्यात प्रवेश होणार. आपण जातो आता एक शेवटचं वचन वाचून थांबूया. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला धडा आहे. लूक शुभ वर्तमान याचा 22वा अध्याय वचन 24 ते 30 पडतो. लूक 22, 24 ते 30. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्यांच्यामध्ये वाद झाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते आणखी आपल्यामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्यामध्ये वाद झाला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, विदेशांचे राजे त्यांच्या बरोबर प्रभुत्व चालवितात आणि जे त्यांच्यावर अधिकार करतात त्यास परोपकारी असे नाव देतात. परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो अधिकारी तो सेवा करणाऱ्यांसारखा हो. मोठा कोण, भोजनात बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनात बसणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करण्यासारखा आहे. आमेन. वचन 30 पर्यंत वाचा रेबेका सिस्टर. आणि माझ्या परीक्षांमध्ये माझ्या बरोबर टिकून राहिला तुम्हीच आहात. जसे माझ्या बापाने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो, यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि तुम्ही राजसनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशजाचा न्याय करावा. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः निवडलेले 12 शिष्य ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर एवढी वर्ष व्यतीत केली, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन त्याच्या मुखातून त्यांनी ऐकलं. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व ओळखलं, पाहिलं, अनुभवलं. इतकंच केवळ नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व चमत्कार चिन्ह यांचा अनुभव घेतला. त्यांना प्रभूने स्वतः अभिवचन दिलं की तुम्ही येणाऱ्या युगात इस्रायलाच्या 12 वंशांचा राजा सणांवर बसून माझ्या बरोबर न्याय करा. ते 12 शिष्य सुद्धा या जगात असताना त्यांचा वाद कशावर झाला? मोठा कोण? पेत्र मोठा, योहान मोठा, याकोब मोठा, नथनेल मोठा, हालेलुया, की मत्तई मोठा, या गोष्टीवर वाद. पण प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटलं भोजन करते वेळीचं वचन आहे योहान शुभवर्तनामध्ये. हे वचन सांगण्याआधी प्रभूने कृती केली. आपण सगळे जा. भोजन करते वेळी प्रभू उठला, गंगाळामध्ये पाणी घेतलं आणि प्रभूने आपल्या कमरेच्या वस्त्राने सर्व शिष्यांचे पाय धुतले आणि त्या वस्त्राने ते पाय पुसले. हालेलुया. त्याने अखिल सृष्टी उत्पन्न केली. तो नम्र झाला. त्याने दाखवून दिलं कृतीद्वारे की खरी नम्रता काय. आणि मग प्रभूने त्यांना म्हटले की विदेशांचे राजे त्यावर प्रभुत्व चालवतात, राजे अधिकारी चालवतात. तुम्ही मात्र त्यासारखे नसावे, तर तुम्हामध्ये जो मोठा आहे तो धाकट्यासारखा, जो अधिकारी आहे तो सेवा करणारा सारखा. तुम्ही एकमेकाची सेवा करा. दॅट इज माय कमांडमेंट टू यू. प्रभूने शेवटल्या रात्री दिलेल्या आज्ञांपैकी एक महत्वाची आज्ञा आहे. प्रभूने त्यांना सांगितलं तुम्ही एकमेकांची सेवा करा. सर्व वन अनदर विथ लव्ह. आणि जर प्रियानो तुम्ही आणि मी ख्रिस्ताप्रमाणे एकमेकांची सेवा केली तर मग अभिमान ठेवायला, पोकळ अभिमान ठेवायला जागा उरणार. मी पुन्हा एकदा या वचनावरती मुद्दामून जास्त भार देऊन सांगत आहे, कारण आपल्या सगळ्यांची वचनामध्ये निश्चित वाढ होत आहे, ज्ञान निश्चित मिळत आहे. पण हा पोकळ अभिमान ना, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वतःची पण साक्ष देतो, आपल्या सगळ्याच्या अंतकरणामध्ये ना कुठे दडलेला आहे. आज तो ख्रिस्तामध्ये आपण उखडून बाहेर टाकतो.
आणि आपण ख्रिस्तामध्ये एकमेकांची सेवा करणारे असतो. हालेलुया. या बरोबरीनेच आपलं दुसरे करीन याचा 10वा अध्याय संपलेला आहे. इथून पुढची वेळ आपले संचालक नानी आहेत. थँक्यू संदेश. आम्हाला इतकं समजावून सांगता. देवबाप तुम्हाला अधिक अधिक आशीर्वाद दे. दीदी आणि सिहोन यांचं मी आभार मानते. तुम्ही वचन बोलून दाखवलं त्याबद्दल देवबाप तुम्हाला अधिक आशीर्वाद देऊ. इथून पुढची आपण प्रभूची प्रार्थना व या रात्री गीत आपण सर्वजण माईक कन्व्हर्ट करून बोलूया. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाते. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच प्रमाणे समाज सोडवले आणि आम्हाला वाईट कारण की आणि सर्व काळ तुझी Hallelujah, praise God, thank you. Good night. Hallelujah, praise the Lord, good night. Hallelujah, praise the Lord, good night. Praise the Lord. Good night. हालेलुया. जय श्री प्रेज द लॉर्ड आत्मिका. गुड नाईट. Praise Lord, Natmika. आत्मिका praise the Lord. माझे वचन काय? तुझे वचन हा? उद्या सांगू, उद्या. बाय. दादू कुठे आहे दादू? थांबा, द्या, देते. आत्मिक बाप्पा बोलतात ते तुझ्यासोबत.